म्हणणं शिष्य कोणा म्हणायची अशी वेळ आली. काय झालं की बसव कल्याणमध्ये आपल्या अनुभव मंडपाची स्थापना करायची होती. अनुभव मंडप तयार झाला आणि त्या अनुभव मंडपाचा अध्यक्ष तयार करायचा होता, अध्यक्ष सुचवायचा होता. मी एक समानता सांगतो बसवण्याचं तत्व आणि गुरुमाऊली किती एक पथावर चालणार आहे म्हणत असतील कोणी. आम्ही तत्व करतो, आम्ही बसवांना सांगतो, सांगण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि आचरणामध्ये किती 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 समानता असते सद्गुरूंकडे पाहावं हे सांगतो. अण्णा बसवण्याला ज्यावेळेस आपला अनुभव मंडपाची स्थापना झाली त्यावेळेस अध्यक्ष तयार करायचा होता, अध्यक्ष निर्माण करायचा. कारण ही इतिहासात जमा होणारी गोष्ट होती. कुणीतरी सांगा मला, कुणी बसले जाईल सांगायचं अनुभव मंडपाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? तुम्ही तर पुस्तकच काढले आमच्या चेअरमन पाटलांनी. काढलं चेअरमन पाटलांनी, फार सुंदर वाटलं मला. हा प्रसाद काय दिलो हे फार महत्वाचं आहे. एक थोडस बाजूला येऊन सांगतो. आजची गुरुपौर्णिमा आहे ना, ही गुरुची नाही शिष्याची. आपण गुरुला काय देऊ याची पौर्णिमा आहे. गुरु वर्षभर देतात आपल्याला, गुरुचं जीवन देण्यासाठी. पण तुम्ही आणि काय दिलं आणि काय द्यावं याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. तुम्ही काय दिलं आज गुरुला, काय द्यावं आणि काय देऊ शकतो याचं चिंतन म्हणजे आजची गुरुपौर्णिमा. गुरुकडं का आलो? गुरु नाहीत का आपल्याकडं? आपल्या घरी आहेत, आपल्या जवळ आहेत. तस तर मन्मथ माऊली म्हणतात गुरु न म्हणावा मानव ऐसा वेदांतीचा भाव म्हणता दोष अभिनव करीत आहे. गुरुला माणूस म्हणून तरी पाहत नाही. गुरु माणूसच नाही, गुरु परब्रह्म ऐसा भाईचे. आणि जर आपण गुरु परब्रह्म शिव आहे अशी भावना ठेवून जर सद्गुरुनाथाच्या चरणात आलो तर तुम्ही तसेच परब्रह्म आणि शिव आहे. याला वेळच लागणार, वेळच लागणार. पहिली भावना गुरु शिवच आहेत परब्रह्म. म्हणून आपण सुरुवातच करताना म्हणतो गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म. किती सुंदर रचना आहे बघा या संप्रदायाची, या धर्माची, लिंगा धर्माची. सापडणारच नाही जगाच्या पाठीवर, कुठेच सापडणार नाही असा धर्म, नाही सापडणार तुम्हाला. ही जी इक्वॅलिटी आहे, अशी समज आहे ना. आणि मी फक्त अण्णा बसवण्याच्या लिंगा धर्मात सांगतोय, बाकी तर सांगत नाही बरं. शाश्वती घेऊ शकत नाही. तुमचे धर्म फार जास्त झाले, तुमचे धर्म खूप जास्त झाले. तुम्ही बसतात ना, तुमचे सर्वांचे धर्म जास्त झाले. मी आरोप करत नाही, आम्ही रोज फिरतो समाजामध्ये. मला माहित आहे किती धर्म जास्त झाले. करायचं असेल तर तुमचं चिंतन करा. तुमच्या देवघरात देव किती तेवढे तुमचे धर्म आहे. किती देव आहे देवघरामध्ये. कसं कळावं तुम्ही कोण आहात, कसं कळावं तुम्ही काय करताय आणि कसं तुम्हाला एके पदाची प्राप्ती मिळणार आहे? काहीच मिळू शकत, नाहीच मिळू शकत. संकरित झाला तुम्ही, संकरित. आणि एक सांगतो, एक गोष्ट फार महत्वाची सांगतो, थोडं लक्ष ठेवू आहे का. बसवतात वरदा शंकराची पूजा, महालक्ष्मीची पूजा, अजून कोणते तुमचे रविवाराची पूजा, शनिवाराची पूजा, शिर्डीचा साईबाबा. मी आरोप करत नाही बरं का, ते तुम्ही करा नाही करा हा मला माहित नाही. मी आरोप अजिबात करत नाही, टीकाही करत नाही. किंवा शिर्डी साहेब आहे, समर्थ आहे. आणि बसवांना एका ठिकाणी कधीच येऊ शकत नाही. आणि आलं तर ते खीर होत नाही, ते नासून जातं. दुधाची खीर करण्यासाठी काय करावं लागतं? दुधाचा सार करण्यासाठी, प्रसाद करण्यासाठी दुधामध्ये साखर टाकायला. माऊलींना माहित आहे खीर कशी करावी. आणि त्याच्यामध्ये जर विरसन पडलं तर काय होतं? नासून जायला दही व्हायला वेळ. तुम्हाला आम्हाला जीवनाचं नासून जायचं नाही, दही करायचं नाही, जीवनाचा स्वार करायचं, ऐक्य पदा प्राप्त व्हायचं. ऐक्य पदाला म्हणून बसवण्याच्या अनुभवाची मंडपाची शेवटचं स्थळ कोणतं आहे? ऐक्य पद, ऐक्य पद. आणि तिथं जाताना असं संकरित जमत नाही, नाही संकरित भेसळ तर जमतच नाही. आणि तुम्ही सगळे भेसळ झाला, सगळे भेसळ. तुम्हाला बसवून नाही पाहिजे, समर्थही पाहिजे, साईबाबा पाहिजे, तुरपती पाहिजे, नाहीच भेटणार. तुम्ही करताल पण तुम्ही तत्वाला नाही पोहोचणार, ही निश्चिंत सांगतो. अंतिम स्थळाला नाही पोहोचणार. पण तुमची श्रद्धा अवश्य करा. पण तुम्हाला सांगू का, करत असताना नाही म्हणत नाही. तुम्ही साईबाबाला गेलात तरी माझा बसवनाच त्या साईबाबामध्ये ओम श्री गुरु हे तत्व तुमच्या द्यावं लागतं. तुम्ही कुठेही जावं नाही म्हणत नाही मला. कुठल्याही गुरुकडे जा, कोणत्या देवाकडे जा, कुठल्याही जाऊ नका या म्हणत नाही. पण तुम्ही कुठे जरी गेलात ना, साईबाबाला जरी गेलात तर शिर्डीच्या साईबाबात साईबाबात नाही, अण्णा बसवना बघणे की तुमची दृष्टी एक झाली पाहिजे, एक ग्रुप झाली पाहिजे. त्याला म्हणतात तत्व, त्याला म्हणतात तत्व. एवढी एक भक्ती झाली, निजस्थळाला भक्ती प्राप्त झाली, त्याला म्हणतात ऐक्यत्वाचं उदाहरण हे आहे. महादेव म्हणे भक्त आणि देव उरला नाही ठाव पाहता. ही भक्त स्थळाची प्राप्ती वाटते. हे तत्व अण्णा बसवण्याचं आहे. ही खरी प्रणाली आहे.
आणि या प्रणालीमध्ये कुणी देव नाहीच, अजिबात नाही. महाराज म्हणतात गुरु कोण आहे? मग गुरु कोण आहे? गुरु देहधारी नाही, मी नाही, तुम्ही नाही, कोणीच गुरु नाही. एक सांगतो, गुरु त्या आचरणासारखं जो वागल, वचन सिद्धांतासारखं जो वागल, परमरसासारखं जो वागल, तोच सर्वांचा गुरु आहे. तोच सर्वांचा कुणी वागल. आमचे गुरु माऊली वचन सिद्धांतासारखं वागतात, मी त्यांना गुरु म्हणतो. राष्ट्रसंत आमच्या परमरस्याचं हुबेहूब वागले, राष्ट्रसंत आमचे गुरु होते. तुम्हाला सांगतो, आज माझ्या लेकरांना तुम्ही माऊलीनं आणि म्हणून इथं भेद नाही, जगात कुठेच असं नाही सांगितलं ना, कुठेच असं धर्म सापडणार नाही तुम्हाला. सांगा जगाच्या पाठीवर मी थोडं बाजूला येऊन सांगतो, तुमच्या इतर जगद्गुरु किंवा इतर कोणत्या संप्रदाय धर्मात किंवा तुमच्याही धर्मात सांगतो, एका महिलेला गुरु केलं तुम्ही कुठं पाहिले का? आहे का? तुम्हाला का अधिकार नाही? मग बसवावं ना कोणत्या पीठावर मठावर, बसवलं का कधी कुठ्याकडं? नाहीच बसू शकत. का नाही बसू शकत? कारण तुमची वैदिक प्रणाली आहे. वैदिक प्रणालीमध्ये स्त्रीला तुम्हाला महत्व नाही. पण माझ्या अण्णा बसवणाने वैदिक प्रणाली सोडून टाकली, फिरून टाकली. शास्त्राचे नाक कापे तलवारीने छेदून काढेल म्हणले. अशा जिथे माझ्या आईला, जिथे माझ्या माऊलीला, माझ्या बहिणीला अधिकार नाही, ते शास्त्रच नको म्हणले बसवणार. तुम्हाला आहे का मग कुठं? आजही तुम्हाला बाहेरच्या दिवसामध्ये तुम्ही का पूजा करत नाही? मग काय कळलं बसवणार? मग तुम्हाला काय कळले गुरु? काय दिलं मग तुम्ही आजपर्यंत? नाहीच जर तुम्हाला बाहेर बसायची. मी आई आहात, माझी आई आहात, तुम्ही माझी ताई आहात, तुम्ही तुमच्या पोटून जन्माला आलोय. सांगायला मला काहीच अधिकार नाही, काहीच लाज नाही. सांगतो, तुमच्या बाहेरच्या दिवसात सुद्धा तुम्ही इष्टलिंग पूजा केल्याशिवाय राहायच नाही. म्हणतात बसवना म्हणतात स्त्रिया सुचिरभूत असाव्यात. असं तुम्ही कुठलेही दिवस असल्या तुम्ही स्नान पूजा करून कपाळाला भस्म लावलो. एक सांगतो, तुमच्या एवढा महान गुरु आणि देवच आम्हाला पाहायची गरज नाही. तुमच्या चरणात आमचा सगळा गुरु, सर्वस्व तुमच्या चरणात. इतके तुम्ही मला ना, मग काय गरज आहे तुम्हाला आम्हाला बाकीच्या गोष्टीकडे जायची? गुरुवार करायचे, सोमवार करायचे, उपवास करायचे, हे का कळत नाही आपल्याला? मी करू नका ह्या मतात नाही, पण त्यामुळे तुमचं शोषण होईल. तिथं गेला तुमचं शोषण व्हायला नकोय. अण्णा बसवणाने शोषणातून मुक्त केलंय आपल्याला. हे शोषण व्हायला लागलं होतं 12व्या शतकामध्ये, तेच व्हायला लागलं होतं. देवा धर्माच्या नावाखाली इकडे जा तिकडे जा, नको तो गोंधळ आणि समाजाचं शोषण झालं. परिणामी समाज धर्मामध्ये वाटून गेला, माणसामध्ये भेद झाला. दगडामध्ये लोक देव बघू लागले, पण मायबापा देव बघू लागले, भावा देव बघू लागले. आजही हीच परिस्थिती आहे. तुम्हाला मायबापा देव कळत नाही, पण कुठेतरी दूर जा वाटतं, 4 धाम करा वाटतात, नको तिथं जा वाटतं, 1000 पैसे खर्च करा वाटतं, तिथे नेऊन डोकं ठेवतात. पण मायबापा दिवसत नाही, भावामध्ये दिवसत नाही. सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर आमचा सख्खा भाऊ आहे. काय कळाला आपला परमार्थ? काय कळाला धर्म? आणि काय कळाला जन्म आपल्याला? या जन्माला येऊन जर आम्हाला सख्खा भाऊ, आई, वडील, आमचा प्राण, आमचा धर्म आम्हाला हे नाही कळालं, किया क्या किया रे तुम्ही जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे. या जन्माला लाग तर माय बापा या जन्मासारखं वागा, मानवतेसारखं वागा. ना बसवण्याच्या विचारावर चला, या समतेच्या विचारावर चला. काहीच सांगत नाही. सर्वात सोपं उदाहरण अण्णा बसवण्याच्या तत्वाचं, अवघडच नाही. सगळ्यात सोपं काय असेल तर अण्णा बसवण्याचं तत्व, पण वाचावं लागेल त्यासाठी. म्हणून माय बापानं आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु काय आहे, गुरुनी आपल्याला आयुष्य दिलंय. रोज आपल्या गावी येतात, घरी येतात, सप्त्यात येतात, प्रत्येकाला इष्टलिंग पूजा धर्म दीक्षित देतात. ते त्यांचं कार्य करतात. पण तुम्ही आम्ही आपल्या कार्यासरा पाहतो का? मग आता आपण काय दिलो हे एकच प्रश्न विचारतो, किती लोकांच्या घरी तुमच्या लेकरांना इष्टलिंग आहे? सांगा. आहे इष्टलिंग आपल्या लेकरांना? शाळेत घालवलं तुम्ही, फॉरेन स्कूलमध्ये करताय, इंग्लिश स्कूलमध्ये मोठेपणा सांगताय. माझं लेकरू इंग्लिश स्कूलमध्ये जातंय, पप्पा युअर डॉंकी, यस म्हणते, मम्मी युअर मंकी, मम्मीला आनंद वाटतो, हॅपी बर्थडे टू यू. पण इष्टलिंग नाही आपल्याला, खरंच नाही हो. मग हे आहे का? काय दिलं आपण गुरुला? मी शिकून काय मतातलं नाही. मी माझं पोरी इंग्लिश स्कूलला घातलं. पण एक लक्षात घ्या, अधिकारी करा तुमच्या लेकरांना, कलेक्टर करा, इंजिनियर करा, चांगलं शिकवा. मी ह्या मतातला आहे. मी कीर्तनातून सांगतो, फी देऊ नका, आम्हाला गरज नाही. आमचे महाराज म्हणले वानवाडीचे कोणतरी, कीर्तनातून लोक सुधारले नाही, मी सुधारलोय, मी कीर्तनातून घडलोय बाबा. कुठे आहे तरी फरक आपल्यावर आहे. बघा, दृष्टी जग कसं दिसतं माहिती आहे का? डोळ्यात चष्मा आहे कसं आपल्याला त्याचा दिसत. चष्मा चांगला घाला, फक्त चष्मा चांगला. चष्मा जर आपल्या डोळ्यावर चांगला झाला, सगळं जग आपण दिसायला वेळ लागणार नाही. अहो काय सांगावं तुम्हाला, काय सांगावं? आपल्या लेकराला तुम्ही पटमन 10 रुपये देतात, खायला शेजारच्या लेकराला घातून ठेवता तुम्ही. काय आपला इक्वलिटी करणार आहे? काय आपला समता करणार आहे? काय आपला प्राणी करणार आहे? काय धर्म करणार आहे? मनमथ माऊली एका ठिकाणी म्हणतात, तुकोबाराय म्हणतात,
दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, त्याला माणूस म्हणा. जो प्रेम आपण आपल्या लेकराला करतो नाही, पोटच्या लेकराला, ते घरच्या दासी दासांना प्रेम लेकराला केलं, त्याला देव म्हणा, त्याला संत म्हणा, त्याला गुरु म्हणा, नाही त्याच्या एवढा मोठा गुरु. या पदाला प्राप्त व्हा. तुम्हाला सगळ्याच देव दिसावा, सगळ्याच देव दिसावा, एवढंच मला मागायचं, दुसरं काहीच मागायचं नाही. म्हणून तुमच्या लेकरांना शिक्षण शिकवा, कलेक्टर करा, अधिकारी करा, अधिकारी केल्याशिवाय राहू नका. तुम्ही पोटाला खाऊ नका, अन्न रेपोळीस कमी खा, कमी खा, कुठल्या सुख सुविधा कमी वापरा, बाहेर जाऊ नका, कुठे जाऊ नका. लेकरांना शिक्षण चांगले द्या. शिक्षण चांगले देऊन अधिकारी करा. पण अधिकारी होऊन ऑफिस मध्ये जाताना कपाळाला भस्म आणि गळ्यात लिंग घालायची त्याला लाज वाटत नाही, असा अधिकारी करा. गुरु आहे की म्हणायची लाज वाटू नये. आपला धर्म संस्कार जपण्याची त्याला लाज वाटू नये, असा धर्म जतन करा. या धर्माचं जतन करत असाल ना, तर तुम्ही गुरुला दिलं, तुमची गुरुदक्षिणा गुरुपर्यंत पोहोचली, खरंच तुमचा जन्म साक्षीला झाला, मोक्षाला प्राप्त झाला, तुमच्या आमच्या जन्मात सार्थक झालं, याचीच ग्वाही देतो तुम्हाला. म्हणून आजपर्यंत खरंच तुम्ही चांगल्या प्रकारे वागतात आणि चांगल्या प्रकारे असं शिवलिंग पूजा करा. गळ्यात आपल्या घरी अन्नबसनाचा फोटो नसेल, फोटो लावा, बैठकीत लावा. जे तुमच्या मित्रांना आहेत आणि घेवाण देवाण करताना थोडस एक लक्षात ठेवा, आता वानं वाटू नका. ते चिचा बोरा काय कन्या काय वाटतं आपण तुमच्या ते सप्तातीला हे नका वाटतं. वचन साहित्य घेऊन जा, 10,000 रुपयाला पुस्तक आहे, फार सुंदर आहे, 10, 15 वचनाचे पुस्तक आहे. देवाला वचनाचा दिवा घरोघरी लावा. कळू द्या आपला धर्म काय, आपल्या समता काय, आपली क्वालिटी काय, आपण कोण आहोत कळू द्या. म्हणून या समतेमुळे, या धर्मामुळं अण्णा बसवनाला विश्वगुरु म्हणतात, जगद्गुरु नाही. काय म्हणतात? विश्वगुरु, द लाईट ऑफ वर्ल्ड. लाईट ऑफ वर्ल्ड म्हणजे एकच आहे, क्रांती सूर्य. सूर्य एकच आहे या जगात. महादेव म्हणे ब्रह्मांड, भुगवे एकची मार्तंड. पण जगाला क्रांती सूर्य ज्ञानाचा अज्ञानातून, या नको त्या धर्म कर्म कांडातून, जातीय व्यवस्थेतून दूर करून मानवतेचा मार्ग दाखवणारे अण्णा बसवण्णांना होते. म्हणून त्यांना जगज्योती नाव प्राप्त झालं. जगज्योती, ती जगज्योती, ते विश्वगुरु. त्यांची जे वचन आहेत त्यांचं घरोघरी द्या. पुस्तकं घरी कुणाले तर या पुस्तकांचा वाटप करा, विचार करा, प्रचार प्रसार करा, बसव जयंती करा. आणि इथं अतिशय उल्लेखानं आणि आनंदानं सांगावंसं वाटतं, आदरणीय आमचे रत्नाकर भाऊजी, आमचे कुराडे, मी स्तुती करत नाही, मी नाव सांगत नाही, ते नांदेडला असतात. आमचे अविनाशजी भोशीकर, त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून राहतात. यावर्षी जयंती डीजे लावून केली नाही, गाणे लावून केली नाही, बसवनाच्या वचनाचं दिवसभर वचन संस्कार केले आणि संध्याकाळी वचन कीर्तन लावून दिंडी साजरी केली. अशी त्यांनी ही आपल्या त्या गोष्टीचं प्रगती करायला या कोणाचं रत्नाकरजी कुराडे अतिशय आमच्या जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे, आमच्या बसव ब्रिगेडचे खूप मोठं काम आहे त्यांचं कार्य. आणि अशा बऱ्याच लोकांचं कार्य या गुरुमाऊलीच्या मठाच्या तर्फाने अनेक प्रचार प्रसाराचं काम हाती घेतलेलं आहे. त्या निमित्तानं आमचे शिष्य मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले. आमचे धोडापूरचे टाकळीचे चेअरमन आहेत, आमचे बसवराज पाटील आहेत. खूप मोठ्या संख्येने इथं तुम्ही उपस्थित झालात. गुरुच्या चरणामध्ये तुम्ही तुमचं प्रेम दाखवलं, गुरुच्या चरणात तुम्ही तुमची श्रद्धा भक्ती समर्पित केली आणि आपल्या सद्गुणाने ते सुद्धा स्वीकारले आहे. खरंच भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत, अतिशय भाग्यवान आहोत. आपल्याला हे तत्व, हे इक्वलिटी तत्व, महात्मा बसवण्याचं तत्व सांगणारे फार तुरळीक आहेत, पोटावर मोजणे इतके आहेत. आदरणीय शिवलिंगे स्वामी गुलसुरकर, हे आदरणीय आमच्या गुरुवर्याचं मोठं संस्थान, त्यांचा पूर्ण घरदार परिवार सगळा या धर्मात आहे. तुमच्या आमच्या सेवेमध्ये आमचे भालकीचे बसवलिंग स्वामी पट्टदेव भालकी मठ संस्थान, हिरे मठ संस्थान, असे फार सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमावली तुरळीत बोटावर मोजण्यासाठी आहेत, ज्यांनी खरं तत्व बसवण्याचं समाजापर्यंत पोहोचवलं. आणि म्हणून अशा सर्वच सद्गुरुनाथांच्या चरणामध्ये मी अनंत कोटी त्रिवार वंदन करून विनंती करतो, गुरुदेवा तुमची श्रद्धा, तुमची कृपा आम्हा सर्वांवर असंच राहू द्या आणि आमचं सुद्धा प्रेम तुमच्या चरणात, गुरु बसवनाच्या चरणात असंच टिकून राहावं. वेळोवेळी तुमचं सेवा करण्याच्या आमच्या जीवनात भाग्य उदयाला यावे, असंच भाग्य मिळावं ही इच्छा बाळगून झालेली सेवा तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप मंडळी, धर्मगुरु बसवना तथा सद्गुरुनाथांच्या चरणामध्ये. सद्गुरुनाथांनी कालपासून मला 25 फोन केले असतील, 1 महिन्यापासून फोन आहेत, महाराज तुम्हाला यायचंय, तुम्हाला यायचंय. हे गुरुमाऊलीचं मोठेपण आहे, हे गुरुमाऊलीचं हृदयाचं अंतःकरणाचं उदाहरण आहे. आणि सद्गुरुनाथांनी, मी एवढा मोठा नाही, मी गुरुमाऊलीच्या गुरुचरणीची रजधूळ हेची तीर्थाची अंगणाची गरज नाही. गुरुमाऊलीची सेवा करण्याच्या योगाला त्यानिमित्ताने त्यांची सेवा करत राहील आणि अजन्मासीच माझी, माझ्या परिवाराकडून, लेकराबाळाकडून, सगळ्याकडून गुरुमाऊलीची सेवा घडावी हीच इच्छा बाळगून
पुनश्च एकदा त्यांच्या चरणावरती त्रिवार शरण शरणार्थी करून इथे थांबतो. शरणू शरणार्थी